जो विषय आहे तो अमेरिकेसंदर्भात आहे. म्हणजे अमेरिकेची जी दादागिरी, अमेरिका जेव्हापासून स्वतःला महासत्ता म्हणवू लागली किंवा आपण इतर देशांनी अमेरिकेच्या डॉलरला जे महत्व देऊन अमेरिकेला महासत्ता ठरवून टाकलं, तर त्यानंतर अमेरिका त्याच्याकडे असलेल्या त्या सत्तेचा जो वापर एक चुकीच्या पद्धतीने करत आली, सगळ्या देशांवर आपला अंकुश कसा राहील याकरता. आणि आता अलीकडच्या काळामध्ये त्यांना एक प्रतिस्पर्धी निर्माण होतोय असं जेव्हा त्यांना दिसायला लागलं, चायनाबद्दल बोलतोय मी, तर ते बिथरले जरा. आणि अमेरिका आता ट्रम्पच्या काळामध्ये जे निर्णय घेते, किंवा युद्धखोर अमेरिका आहेच पहिल्यापासून त्या स्वभावाची. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलंय की आजचा विषय काय आहे. AI असं म्हणतं की, तर या सदरामध्ये आपण काय करतो, चॅट जीपीटी यायचं एक ऍप आहे. तर त्या ऍप वरती मी काही करंट अफेअर्स टाकत असतो, काही मुद्दे टाकत असतो, आणि त्याविषयी त्या चॅट जीपीटीचं, त्या AI ऍपचं काय म्हणणं आहे ते मी थोडस त्याच्याशी बोलून ते म्हणणं जाणून घेतो, आणि ते मी जसं तसं तुम्हाला ऐकवतो आपल्या या सदरामध्ये. तर याआधीही काही एपिसोड झालेले आहेत. AI असं म्हणतं की, तर आज आपण जो विषय आहे तो अमेरिकेसंदर्भात आहे. म्हणजे अमेरिकेची जी दादागिरी, अमेरिका जेव्हापासून स्वतःला महासत्ता म्हणवू लागली किंवा आपण इतर देशांनी अमेरिकेच्या डॉलरला जे महत्व देऊन अमेरिकेला महासत्ता ठरवून टाकलं, तर त्यानंतर अमेरिका त्याच्याकडे असलेल्या त्या सत्तेचा जो वापर एक चुकीच्या पद्धतीने करत आली, सगळ्या देशांवर आपला अंकुश कसा राहील याकरता. आणि आता अलीकडच्या काळामध्ये त्यांना एक प्रतिस्पर्धी निर्माण होतोय असं जेव्हा त्यांना दिसायला लागलं, चायनाबद्दल बोलतोय मी, तर ते बिथरले जरा. आणि अमेरिका आता ट्रम्पच्या काळामध्ये जे निर्णय घेते, किंवा युद्धखोर अमेरिका आहेच पहिल्यापासून त्या स्वभावाची. आणि आता ती जे काय युद्ध लादू पाहते, इराणला लोकशाही तिथली संपली आहे हा मुद्दा घेऊन जे काय त्यांनी इराणला वेठीला धरण्याचा प्रयत्न केला, तर त्या अनुषंगाने त्याची झळ सगळ्याच जगातल्या सगळ्याच देशांना बसली, आणि थोड्याफार प्रमाणात आपल्याही देशाला ते भोगावं लागतंय, किंवा आणखी पुढे भोगावं लागेल. तर या अमेरिके संदर्भात AI, चॅट जीपीटी यायचं ऍप काय म्हणतं ते जरा आपण ऐकूया. तर पहिल्यांदा मी इंग्रजीत आणि मराठीत असं दोन भाषेमध्ये हे वाचणार आहे. तर पहिल्यांदा मी इंग्रजीत वाचतो आणि मग त्याचं भाषांतर मराठीमध्ये वाचतो. America's bullying, double standards, hypocrisy, and the politics of power. The United States, which calls itself the biggest supporter of democracy in the world, America, raises a serious question today. How double-faced and hypocritical is it in reality? Because the gap between what it says and what it does is so clear that it cannot be explained away as just policy. America teaches the world about democracy, freedom, and human rights, but when we look at its history, the picture looks very different. The Vietnam War, the Iraq War, and the war in Afghanistan. America entered these wars in the name of democracy, but what was left behind was destruction, instability, and the deaths of innocent people. This is exactly where America's double standard becomes visible. If democracy is so important, then
Why does America not take the same aggressive stand in countries like China, Russia, or North Korea? The answer is simple, it cannot dominate there. These countries have nuclear weapons, strong militaries, and the ability to respond directly to America. So, in these cases, America puts the issue of democracy aside and chooses dialogue, sanctions, and diplomatic pressure. But where countries are weak, developing, and unable to fight back, America shows its boldness there. In other words, America's morality changes according to power. If this is not a hypocrisy, then what is? After the September 11 attacks, America declared a war on terror. The war in Afghanistan is an example of that, but after 2 decades, the Taliban came back to power. So the question is, what did America really achieve? In Iraq, war was started on the claim that there were weapons of mass destruction, but none were found. Still, millions of people paid the price for that war. Was it a mistake or a decision made knowingly? In America's behavior, a clear pattern can be seen. Calmness in front of powerful nations, aggression towards small and weak countries, and a democracy mass over everything. This double standard and hypocrisy is not just a part of politics, it is a global problem because when a superpower makes one set of rules for itself and another for others, the word justice itself loses meaning. America often says that it brings stability to the world, but in reality, many times its interventions have increased instability. From this, a harsh truth comes forward. America does not fight for democracy but for its own interests, and it gives it the name of democracy. This statement may sound harsh, but history supports it again and again. In the end, the question is not whether America is good or bad. The real question is how honestly does a superpower use its power? If power is used in a selective, selfish, and hypocritical way, can it really be called leadership? Or should we clearly call it by one name, bullying? तर असं आहे चॅट जीपीटीचं म्हणणं अमेरिकेच्या एकंदर दादागिरीबद्दल. तर आता हेच मी मराठीत वाचून दाखवतो तुम्हाला. अमेरिकेची दादागिरी, दुटप्पीपणा, भोंदूपणा आणि शक्तीचं राजकारण. जगात स्वतःला लोकशाहीचा सर्वात मोठा पुरस्कर्ता म्हणवून घेणारा युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका प्रत्यक्षात किती दुटप्पी आणि भोंदू वागते हा प्रश्न आज टाळता येत नाही. कारण तिच्या घोषणांमध्ये आणि कृतीत इतका स्पष्ट विरोधाभास दिसतो की तो केवळ धोरण म्हणून समजावून सांगता येत नाही. अमेरिका जगाला लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे धडे देते, पण जेव्हा आपण तिच्या इतिहासाकडे पाहतो तेव्हा चित्र अगदी उलट दिसतं. व्हिएतनाम वॉर, इराक वॉर, वॉर इन अफगाणिस्तान या युद्धांमध्ये अमेरिका लोकशाहीच्या नावाखाली उतरली, पण मागे राहिला तो विध्वंस, अस्थिरता आणि निरपराधांचा मृत्यू. हीच ती जागा आहे जिथे अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड होतो. जर लोकशाही इतकीच महत्वाची असेल तर मग अमेरिका चायना, रशिया किंवा नॉर्थ कोरिया या देशांमध्ये का तशीच आक्रमक भूमिका घेत नाही? उत्तर स्पष्ट आहे, तिथे तिची चालत नाही. हे देश अण्वस्त्र सज्ज आहेत, लष्करी दृष्ट्या प्रबळ आहेत आणि अमेरिकेला थेट प्रत्युत्तर देऊ शकतात. त्यामुळे अमेरिका इथे लोकशाहीचा मुद्दा मागे ठेवते आणि संवाद, निर्बंध, राजनैतिक दबाव यांचा मार्ग स्वीकारते. पण जिथे देश कमकुवत आहेत, विकसनशील आहेत आणि प्रभावी प्रतिकार करू शकत नाहीत, तिथेच अमेरिका धाडस दाखवते. म्हणजेच अमेरिकेची नैतिकता ही शक्तीनुसार बदलते. यालाच भोंदूपणा म्हणायचं नाही तर काय? सप्टेंबर 11 अटॅक्स नंतर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केलं. वॉर इन अफगाणिस्तान हे त्याचं उदाहरण. पण 2 दशकांनंतर तालिबान पुन्हा सत्तेत आले. मग प्रश्न असा, अमेरिकेने नेमकं काय साध्य केलं?
इराकमध्ये विनाशकारी शस्त्र असल्याचा दावा करून युद्ध केलं गेलं, पण ती सापडलीच नाही. तरीही त्या युद्धाची किंमत लाखो लोकांनी चुकवली. ही चूक होती, ती जाणीवपूर्वक केलेला निर्णय. अमेरिकेच्या या वागण्यामध्ये एक पॅटर्न दिसतो. मोठ्या शक्तिशाली देशांसमोर संयम, लहान कमकुवत देशांवर आक्रमकता आणि सगळ्यावर लोकशाहीचा मुखवटा. हा दुटप्पीपणा आणि भोंदूपणा केवळ राजकारणाचा भाग नाही, ती एक जागतिक समस्या आहे. कारण जेव्हा एक महासत्ता स्वतःसाठी वेगळे नियम आणि इतरांसाठी वेगळे नियम बनवते, तेव्हा न्याय हा शब्दच अर्थहीन होतो. अमेरिका वारंवार सांगते की ती जगात स्थैर्य आणते, पण वास्तवात अनेक वेळा तिच्या हस्तक्षेपामुळेच अस्थिरता वाढलेली दिसते. यातून एक कटू सत्य समोर येतं. अमेरिका लोकशाहीसाठी नव्हे, तर आपल्या हितसंबंधांसाठी लढते आणि त्याला लोकशाहीचं नाव देते. हे विधान कदाचित कठोर वाटेल, पण इतिहासातील उदाहरणं त्याला वारंवार पुष्टी देतात. शेवटी प्रश्न अमेरिका चांगली की वाईट हा नाही. प्रश्न असा आहे की एक महासत्ता स्वतःच्या शक्तीचा वापर किती प्रामाणिकपणे करते. जर शक्तीचा वापर निवडक, स्वार्थी आणि भोंदूपणे होत असेल, तर त्या शक्तीला नेतृत्व म्हणता येईल का? किंवा आपण तिला स्पष्टपणे एकच नाव द्यावं लागेल, दादागिरी. तर ChatGPT असं अमेरिकेच्या या युद्धखोरपणाबद्दल थोडक्यात मी विचारलेल्या प्रश्नांचा एक सारांश म्हणून हे उत्तर दिलं. ते मी तुम्हाला वाचून दाखवलं. तर काही नाही, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि तुम्ही पण सर्च करा जरा अमेरिकेच्या युद्धखोरपणाबद्दल. त्याने जगाला कसं वेठीला धरलंय आतापर्यंत, ते सगळं जरा तुम्ही स्वतः एकदा चेक करा. आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा.